तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहोत. तर यावेळेस आपला टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय? सरळीकरण किंवा सरळ रूप देणे. सरळ रूप देणे म्हणजे काय? जसं एखादं किचकट उदाहरण आहे, त्याला सरळ करून त्याला सोप्या भाषेत सोडवणे याचाच अर्थ होतो सिम्प्लिफिकेशन. तर बघा, नेहमीप्रमाणे मी टॉपिकवर 8-10 उदाहरण घेत असतो, हे तुम्हाला माहीतच आहे. तर या वेळेस पण मी 8-10 उदाहरणं घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक उदाहरण खूप महत्त्वाचं आहे आणि खूप परीक्षांमध्ये विचारलेलं आहे आणि या टाईपचे प्रश्न येणाऱ्या परीक्षांमध्ये पण रिपीट झालेले आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. एक अपूर्णांक दिलेला आहे. अपूर्णांक म्हणजे काय रे? एक अंश आणि एक छेद. हा मिळून काय होतो? एक अपूर्णांक होतो. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? एक अपूर्णांक संख्येच्या अंशाला म्हणजे समजा याचा अंश x असेल, तर त्याला 2 नी गुणले आणि छेदामध्ये 2 वाढवले. छेदामध्ये किती वाढवले? 2. तर आपल्याला काय मिळते म्हणत आहे तो? 6/7. तर याचा गुणाकार करून घ्यायचा. 7 दुणे 14. 14 एक आले. इकडे 6 एक 6 y झाले. बरोबर आहे? आणि इकडे 6 गुणिले 2 म्हणजे 12. बरोबर आहे. तर आता काय करायचं? या 6 ला इकडे घेऊन यायचं. म्हणजे 14x वजा 6y बरोबर 12. अजून सिम्प्लिफाईड करता येते का याला? याला अजून 2 नी भागता येते. 2 नी भागितलं तर काय होईल? काय होईल इथे लिहून टाकू आपण. याला 2 नी भागितलं 14 ला तर 7x येईल. 6 ला 2 नी भागितलं तर 3y येईल इथे. 12 ला 2 नी भागितलं तर इथे येईल 6. तर हे एक सिम्प्लिफाईड समीकरण आपल्याला मिळालं. ठीक आहे. याच्यावरून. आता दुसरं बघा, दुसरं काय म्हणत आहे तो समोरच्या बाजूला. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणल्यास आता काय करायचे? छेदाला 2 ने गुणायचे आहे आणि अंशामध्ये 1 मिळवायचा आहे. म्हणजे या अंशामध्ये किती मिळवलं? 2 मिळवले आणि छेदाला 2 ने गुणलं तर अपूर्णांक एकास 2 मिळतो, असं त्याचं म्हणणं आहे. तर आता काय होईल? तिरकस गुणाकार करायचा असा. 2 ने याला गुणायचं. 2 ने याला गुणलं 2x आलं. 2 ने 2 ला गुणलं तर 4 आलं. 2y ने याला गुणलं तर 2y आले. बरोबर आहे? तर बघा, आता ह्या 2y ला इकडे घेऊन यायचं, 4 ला तिकडे घेऊन जायचं. म्हणजे काय आलं? 2x वजा 2y बरोबर किती आले? 4 आले. ठीक आहे. आता मला सांगा, म्हणजे -4 झाले. बरोबर आहे. आता याला सिम्प्लिफाईड करायचं तर 2 नी भागायचं. म्हणजे x वजा y बरोबर वजा 2 आले. आता बघा इथे 3 आहे. जर इथे आपण 3 नी याला गुणलं तर काय होईल? 3x वजा 3y बरोबर वजा 6 होईल. बरोबर आहे. आता बघा या दोघांची कंपॅरिझन करायची आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल? हा जो समीकरण आहे 7x वाला हा मोठा समीकरण आहे, हा लहान समीकरण आहे. तर या मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचे. म्हणजे लहान समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल वजा करता वेळेस. म्हणजे ज्याचं ऋण आहे त्याचं धन होईल, ज्याचं ऋण आहे त्याचं धन होईल आणि ज्याचं धन आहे त्याचं ऋण होईल. म्हणजे 7x मधून 3x गेले तर किती राहतात इथे? किती राहतात सांगा तुम्ही? किती राहतात? 7x मधून 3x गेले तर इथे राहिले 4x. बरोबर आहे? इथे राहिले 4x. हे 3y आणि -3y कॅन्सल होईल आणि 6 अधिक 6 म्हणजे किती होईल? 12. 4x बरोबर 12 आला. म्हणजे x ची किंमत किती आली? 12/4. 12/4 म्हणजे 3 आली. आता ही x ची किंमत या समीकरणात ठेवायची. जर x ची किंमत आपण या समीकरणात ठेवली तर काय होईल? तर बघा x ची किंमत या समीकरणात जर आपण 3 ठेवली तर इथे किती होतात? 3 अधिक 2 म्हणजे 5. 5 ची किंमत जर 1 असेल तर या खालच्याची किंमत किती असायला पाहिजे? याची किंमत 2 आहे म्हणजे याची 10 असायला पाहिजे. कारण 5/10 म्हणजे 102 होते. म्हणजे 2y ची किंमत किती आली? 10. 2y ची किंमत 10 आली म्हणजे y ची किंमत 5 आली. तर अंश किती आला? 3 आणि छेद किती आला? 5 म्हणजे 3/5 हे या गणिताचं उत्तर येईल. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 2. तर बघा, 2 संख्यांची बेरीज 146 आहे. बरोबर आहे? x अधिक y बरोबर 146 आहे आणि त्यांच्यामधील फरक म्हणजे x वजा y बरोबर 18 आहे. बरोबर आहे? y कॅन्सल झाले. 2x बरोबर किती येईल मग? किती येईल सांगा? 2x बरोबर किती येईल? हे 146 आणि 18 म्हणजे किती? 164. आता x ची किंमत काढायची आहे तर या 2 ला इकडे न्यावं लागेल. 164/2 होईल. 164/2 म्हणजे किती? 82. 82 आला. आता हे 146 मधून 82 वजा करायचे. उत्तर किती येईल? 64.
उत्तर किती येईल? 64. बरोबर आहे. म्हणजे 82 आणि 64 या त्या दोन संख्या आहेत. हे या गणिताचं उत्तर निघालंय. चला पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. हां, 2 भावांच्या वयाची बेरीज. आता 2 भावाचे एका भावाचं वय X घेऊ, दुसऱ्या भावाचं वय Y घेऊ. दोघांची बेरीज किती आहे? 36. आणि त्यांच्या वयातील फरक म्हणजे X वजा Y बरोबर किती आहे? 10. आता दोघांची करायची, Y कॅन्सल करा. दोघांची बेरीज केली तर काय होते? 2x बरोबर किती आला? 46. आता 2 ला इकडे घेऊन यायचं म्हणजे 46 भागीला 2. 46 भागीला 2 म्हणजे किती? 23. 23 वर्ष हे एका भावाचं वय झालं. मग दुसऱ्या भावाचं किती होईल? 23 आणि 13 म्हणजे किती? 36. तर दुसऱ्या भावाचं होईल 13. आलं लक्षात? तर काय अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या प्रश्नाकडे. आता तर बघा या ठिकाणी गणिताची परीक्षा दिलेली आहे. एकूण प्रश्न आहे 50. बरोबर आहे. आणि त्याच्यामधले काही प्रश्न बरोबर आहेत आणि काही चूक आहे. तर बरोबरवाले X घेऊ आपण, चूकवाले Y घेऊ. म्हणजे सगळे प्रश्न मिळून किती झाले? संख्या किती झाली? 50. बरोबर आहे. हे एक समीकरण मिळालं आपल्याला. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? बरोबर उत्तराला. आता हे बरोबर आहे. बरोबर उत्तराला हां व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. बरोबर उत्तराला 4 गुण दिले आणि चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले. तर त्या उमेदवाराला 144 गुण मिळाले. बरोबर आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा, हे जे समीकरण आहे याला जर याच्यातून मायनस करायचं असेल म्हणजे ह्या 3 ला कॅन्सल आपल्याला जर y कॅन्सल करायचं असेल तर याला 3 नी गुणावं लागेल, याला 3 नी गुणावं लागेल आणि याला पण 3 नी गुणावं लागेल. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हं. तर इथे किती होईल मग? 3x अधिक 3y बरोबर 150 असं येईल. बरोबर आहे? सगळ्याला 3 ने गुणलं तर? आता इथे किती आलं? 7x आलं. 3 कॅन्सल झाले आणि इकडे किती आलं मग? 294. आता 294ला 7 नी या 294ला भागायचं. 1 ची किंमत निघून जाईल. 294 भागिले 7. तर 7 चौक 28 आणि 7 दुणे 14. तर 42 प्रश्न हे कसे आहेत? बरोबर आहेत आणि बाकीचे 8 प्रश्न चुकलेले आहेत. तर अशा प्रकारे त्याला 42 प्रश्न त्यांनी बरोबर सोडवलेले आहेत. अशा प्रकारे गणितं सोडवता येतात. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. इथे दिलेलं आहे 5 खुर्च्या आणि 5 टेबल यांची किंमत 1625 रुपये आहे. जर आपण खुर्च्याला x मानलं आणि टेबलला y मानलं तर काय होईल मग? 5x अधिक 5y बरोबर 2y. कारण 2 टेबल म्हटलं आहे म्हणून 2y. 2y बरोबर 1625. आणि 2 खुर्च्या आणि टेबल, 2 खुर्च्या म्हणजे 2x अधिक y बरोबर 750. बरोबर आहे. तर आता मला सांगा हे जे समीकरण आहे याला जर आपण 2 नी गुणलं तर काय होईल? 4x होईल आणि याला जर 2 नी गुणलं तर काय होईल? 2y होईल. याला 2 नी गुणलं तर किती होईल? 1500 होईल. आता याची कंपॅरिझन करायची. आता 5x मधून 4x गेले तर x राहिला. 2y मधून 2y गेले तर 0 राहिलं आणि 1625 मधून 1500 गेले 125 राहिले. बरोबर आहे? तर x ची किंमत किती आली? 125 या ठिकाणी. बरोबर आहे? म्हणजे खुर्च्या किती? 125 रुपयाची एक झाली. आता हे कोणत्याही एका समीकरणात टाका. याच्यामध्ये टाकूया 2x अधिक y मध्ये. आता 2x म्हणजे 125 गुणिला 2 म्हणजे किती झाले? 250 झाले. 250ला इकडे नेलं तर 750 मधून जर 250 वजा केले तर ही निघेल या y ची किंमत. बरोबर आहे? y ची किंमत किती निघाली? 500. म्हणजे टेबलाची किंमत किती आली? 500 आणि खुर्चीची किंमत 125. याच्यामधलं पहिलं ऑप्शन असं दर्शवते. म्हणून उदाहरणात उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. ए या देशाच्या हल्ल्यापासून बी आणि सी या देशाच्या एकत्रितपणे संरक्षण केले. बीच्या सैनिकांनी प्रत्येकी 8 गोळ्या झाडल्या. बीच्या सैनिकांनी प्रत्येकी 8 गोळ्या झाडल्या म्हणजे हे 8 बी झाले आणि सीच्या सैनिकांनी प्रत्येकी 4 गोळ्या झाडल्या म्हणजे हे 4 सी झाले. बरोबर आहे? आता पुढे काय म्हणतो तो? पुढे काय म्हणतो ते लक्षात घ्या. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या बी आणि सी च्या एकूण. आता बी आणि सी ची बेरीज करायची. याची काय करायची आहे? 8 पट करायची आहे. 8 पटीपेक्षा 100 ने कमी भरली म्हणजे 100 ने कमी भरली म्हणजे 100 वजा होईल याच्यातून. ठीक आहे. इथे काय आलं मग? 8b अधिक 4c याला सोडवायचे. या कंसाला सोडवायचं आहे तर 8 ने याला b ला गुणायचं
8नी या C ला गुणायचं, वजा इथे 100 लिहायचे. बरोबर आहे. आता हे 8B कॅन्सल झाले. 4C ला इकडं आणायचं, 100 ला इकडे न्यायचं. म्हणजे इथे काय येईल? 8C वजा 4C आणि 100 ला इकडे नेलं तर इकडं ऋण आहे. इकडे गेल्यावर काय होईल? धन होईल. बरोबर 100 आले. आलं लक्षात? म्हणजे 4C बरोबर काय आलं? 100 आलं. म्हणजे C ची किंमत काय आली? 100 भागीला 4 बरोबर 25. 25 चौक 100 म्हणजे 25. अशा प्रकारे हे उदाहरण पाहायला खूप कठीण उदाहरण आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सोडून दिलं असेल, परंतु एकदम सोपं आणि साधं उदाहरण होतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, अशा प्रकारचे उदाहरण हमखास सगळ्याच परीक्षेत विचारले जातात, जिथे पायांची संख्या आणि डोक्यांची संख्या दिलेली असते. आता डोक्यांची संख्या, आता याची संख्या x घेतली, याची संख्या y घेतली, तर काय होईल? x अधिक y बरोबर काय होईल? 80. आणि मोराला पाय किती असतात? 2 आणि हरणाला किती असतात? 4. तर याची संख्या, पायांची संख्या किती दिलेली आहे? 200. झालं, इथेच सॉल्व्ह झालं उदाहरण. आता काय करायचं? या दोघांमधून एकाला नष्ट करायचे आहे आपल्याला. तर याला 2 गुणून टाकायचं. प्रत्येक पहिल्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 गुणायचं. म्हणजे इथे येईल 2x, इथे येईल 2y आणि इथे 80 ला 2 गुणलं तर 160 येईल. आता याच्यातून हे मायनस करायचं. मायनस मायनस मायनस, तिघांनाही मायनस चिन्ह आलं. आता 2x कॅन्सल झाले. 4y मधून 2y गेले म्हणजे 2y राहिले आणि 200 मधून 160 गेले म्हणजे 40 राहिले. तर इथे y ची किंमत किती आली? 2y बरोबर 40. म्हणजे y बरोबर किती? 40 भागीला 2. 40 भागीला 2 म्हणजे 20. तर इथे y ची किंमत आली 20. बरोबर आहे. तर x ची किंमत, x आणि y बरोबर किती आहे? 80 आहे. तर x ची किंमत किती झाली? 60. 60 आणि 20 हे या गणिताचं उत्तर निघेल. आलं लक्षात? असे सिंपल उदाहरणं असतात. फक्त तुम्हाला समीकरण जमवता आले पाहिजे. आता इथे त्यांनी काय म्हटलं? डोक्यांची संख्या शीर्षगणीप्रमाणे त्यांची संख्या 80. शीर्षगणी म्हणजे डोक्यांची संख्या किती आहे? 80 आहे. आणि पायांची संख्या 200 आहे. बरोबर आहे. मोराला 2 पाय असतात आणि हरणाला 4 पाय असतात. बरोबर आहे. दोघांचं आलं 200. याच्यातून याला 2 ने गुणायचं आणि हे जे कटते ते काढून टाकायचं. y ची किंमत निघेल. y वरून x ची किंमत काढायची याच्यामध्ये टाकून. अशा प्रकारे हे उदाहरण सहज सोपे सोडवता येतात. डोकं लावायची गरज नाही. आता इथे बघा, विद्यार्थ्याच्या गटामध्ये 205 मुली आहे. 205 मुली आहे म्हणजे मुलांची संख्या किती आहे? 305. बरोबर आहे. कारण 205 आणि 305 मिळून काय होईल? 1 होईल. बरोबर आहे. 1 होईल. आणि आता काय म्हटलं? त्यापैकी 203 मुलींना, आता बघा 205 मुली आहे. कशाच्या? एक्सच्या. हे आपण संख्या समजू, x घेऊ. ठीक आहे. पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या x घेऊ. पूर्ण विद्यार्थी किती आहे? हे विद्यार्थी किती आहे? x आहे. याच्यापैकी 205 मुली ज्या आहेत त्यांची संख्या आहे आणि त्यापैकी 203 मुलींना, याच्यापैकी 203 मुलींना 90च्या वर गुण मिळाले. त्यांची संख्या किती दिलेली आहे? 36. म्हणजे हे पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या असेल तर या 205च्या 203 म्हणजे काय होईल? 36 होईल. बरोबर आहे. आता 205च्या 203 36 झालं. तर इथे काय होईल? आता 2 गुणिला 2 म्हणजे 4 होईल. 5 गुणिला 3 म्हणजे 15 होईल. गुणिला x बरोबर काय होईल? 36. आता याला इकडे घेऊन जायचं तर काय होईल? इकडे 415 आहे. इकडे गेल्यावर काय होईल? 15/4 होईल. बरोबर आहे. आलं लक्षात? कारण याच्या गुणाकार व्यस्तानी याला गुणावं लागते. तर इथे 15/4 ने गुणलं, इकडेही 15/4 ने, इथे 15/4 ने गुणलं तर हे 415 कॅन्सल झालं. इकडे 15/4 म्हणजे 4 9 36. आता 9 गुणिला 15 म्हणजे किती? 135. तर x ची किंमत किती आली? 135. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? मुलांची. तर मुलांची संख्या किती आहे? 305. म्हणजे 135च्या 305 काढायचं. हे 5 नी जर या 135 ला भाग दिला तर 5 दुने 10, 5 7 35, 27चा भाग गेला आणि 27 त्रिक किती होतात? 81. तर या गणिताचे उत्तर किती आलं? 81 आलं. अशा प्रकारे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. थँक यू.